नमस्कार मित्रांनो, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. भारतात उत्तरेकडील राज्यांमध्ये असणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात मराठवाडा विदर्भात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात कमाल व किमान तापमानाचा पारा आज घसरला आहे. दिवसभर उन्हाचा कडाका तर संध्याकाळची गारठा वाढतो आहे. तर रविवारी 25 फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यतः सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या 3 जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागात गारपिटीची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आलेले आहे. तर मराठवाडा हवामान अंदाज बघू मित्रांनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथील प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. तर दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी हिंगोली, नांदेड आणि व परभणी जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्यांचा वेग अधिक ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर ही बातमी तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.